दरम्यान राज्यातील 150हून अधिक सामाजिक संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा। या संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर बैठक पार पडली। येत्या काही दिवसात या संघटनांचा एक मेळावा पार पडणार आहे। त्या मेळाव्याला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। तसंच महाविकास आघाडीतील प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित असणार आहे। महाराष्ट्रातील विविध प्रश्नांचा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात उल्लेख असावा अशी या संघटनांची मागणी आहे। तर 150 सामाजिक संघटनांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे। उद्धव ठाकरेंसोबत त्यांची बैठक पार पडलेली आहे आणि लवकरच ह्या सगळ्या सामाजिक संघटनांचा मेळावा सुद्धा पार पडेल। या सगळ्या सामाजिक संघटनांची जी काही मागणी आहे त्या मागण्यांचा समावेश महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे आणि त्या संदर्भात लवकरच मेळावा देखील पार पडेल। उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित असतीलच, सोबतच महाविकास आघाडीचे इतर नेते सुद्धा उपस्थित असतील। या पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर बैठक झाली आहे। असं आहे, मी 30 वर्ष मंत्रालयामध्ये प्रशासकीय सेवा केलेली आहे आणि या कालावधीमध्ये मी माझा जो सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि रोजगारविषयक जो उपक्रम होता तो कायम सुरू होता। माझा कनेक्ट कायम गावासोबत राहिलेला आहे। मी इथे जरी असलो तरी मी कक्षाधिकारी, अवर सचिव, उपसचिव, सहसचिव या पदापर्यंत पोहोचलो। या दरम्यानच्या काळामध्ये आणखी माननीय राज्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदय, माननीय केंद्रीय राज्यमंत्री महोदय यांच्याकडे माझा चांगला कार्यकाळ झालेला आहे आणि त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालेलं आहे। यामध्ये मला माणूस, समाज, त्याचे प्रश्न मुख्यत्वाने समजले आणि या प्रश्नाची जी काही जाणीव झाली, अनुभूती आली, त्याचा भविष्यामध्ये पुढे उपयोग होण्याच्या दृष्टीनं मी जे सामाजिक जे अधिष्ठान आहे त्याला राजकीय कसं बळ मिळेल या उद्देशानं त्याच्यामध्ये मी प्रवेश केलेला आहे। मेकर विधानसभेतून तुम्ही इच्छुक आहे असं नाही, आज आमचा पक्षप्रवेश झालेला आहे। पक्षप्रवेश होणं वेगळी गोष्ट आहे आणि उमेदवार